नमस्कार मित्रांनो, आज 15 ऑगस्ट 2026 आणि आमच्या अलंगून ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये आमच्या गावचे सरपंच हिरामनदादा गावित हे ध्वजारोहण करताना दिसत आहेत. त्या ठिकाणी हे जमलेले शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थ. मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आणि ह्या दिवशी आपण झेंडावंदनाचा कार्यक्रम आपण करत असतो. तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी हिरामनदादाच्या हस्ते झेंडावंदन झालेलं आहे आणि ही आमच्या अलंगून गावची ग्रामपंचायतची इमारत. आणि पुढे तुम्ही पाहू शकता आपले शाळकरी मुलं विद्यार्थी हे पुढील प्राथमिक शाळेच्या ध्वजारोहणासाठी झेंडावंदनासाठी आपली ही जी टीम आहे ती घेऊन चाललेली आहेत. मित्रांनो, या ठिकाणी हे लेझिम पथक प्रत्येक वर्षाप्रमाणे आपण पाहत असतो की हे लेझिम पथक आहे. हे 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी असो, त्या दिवशी आमच्या अलंगूनच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी हे लेझिम पथक आणि लेझिमचे प्रकार सादर करत असतात. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आणि पुढचा जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे तो आमच्या अलंगून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा आहे आणि त्या ठिकाणी हे पूर्ण विद्यार्थी आता त्या ठिकाणी चाललेले आहेत. मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश सुरू झाला आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता का इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अलंगूनचं हे प्रांगण आहे आणि ह्या प्रांगणामध्ये हे लेझिम पथकसुद्धा पोचलेलं आहे. आणि पुढे सगळे विद्यार्थी आल्यानंतर मग ह्या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अलंगूनच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण होणार आहे. मित्रांनो, तर ह्या ठिकाणी आपल्या गावातील ग्रामस्थसुद्धा आलेले आहेत आणि ते ह्या ठिकाणी पूर्ण विद्यार्थी पोचल्यानंतर ह्या ठिकाणी अलंगून प्राथमिक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण होईल. तर तुम्ही पाहू शकता बरेच असे विद्यार्थी आता जमायला सुरुवात झाले आणि या ठिकाणी नियोजनबद्ध अशा प्रकारे विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी जमा होताना दिसत आहे. तर ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अलंगून आणि ह्या ठिकाणी हा ध्वजारोहण होताना दिसत आहे. ते बरेच विद्यार्थी अजून येण्याचे बाकी आहे, त्याच्यामुळं थोडा वेळ लागणारच आहे. मित्रांनो, आणि हे अगोदर मुली आल्या होत्या, आता ही मुलांची संख्यासुद्धा एक वाढत आहेत. अशा प्रकारे नियमाप्रमाणे आणि सुशिक्षित अशा पद्धतीने नियोजनबद्ध असे विद्यार्थी आपापल्या जागेवर एकदम लाईनमध्ये उभे आहेत. आणि तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरुवात झालेले आहे आणि ध्वजारोहणासाठी आमच्या अलंगून गावचे पोलीस पाटील श्री आनंदा गावित हे सुद्धा त्यांच्या हातचे हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम होताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, तर अशा प्रकारे अलंगून गावातील ध्वजारोहणचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आनंदाने झालेला आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि आपण हा कार्यक्रम केला आहे का प्रतिक्रिया